नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉर्थ स्टार IAS मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक स्पेशल व्यक्ती आहे ज्यांनी UPSC 2024 फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाममध्ये भारतामध्ये दुसरा रँक मिळवला आहे. तर UPSCच्या जर्नीमध्ये भरपूर प्रेरणादायक कथा असतात. त्याचपैकी एक कथा आहे आनंद खंडेलवाल सरांची, ज्यांनी 23च्या अपयशातून काही धडे घेऊन त्यांनी 2024मध्ये भारतामध्ये त्यांचा ऑल इंडिया 2 रँक आलेला आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काही प्रिपरेशनमध्ये त्यांनी किंवा तयारीमध्ये त्यांनी काय गोष्टी लक्षात ठेवल्या, किंवा इतकं ही जी अचिव्हमेंट आहे, हा जो प्रवास आहे, त्यामध्ये त्यांनी काय गोष्टी लक्षात ठेवल्या, अभ्यास कशा प्रकारे केला. कारण UPSC एक्झामच्या 3 स्टेजेस आहेत फॉरेस्ट सर्व्हिसच्या पण, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर प्रत्येक स्टेज ही चॅलेंजिंग आहे, प्रत्येक स्टेजला पास करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. तर त्यामध्ये आपण सरांकडनं जाणून घेऊ की त्यांनी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूची कशी तयारी केली. तर मी तुमच्या वतीने त्यांना आता प्रश्न विचारेल. सर, आपण प्रिलिम्ससाठी कसं केलं, काय तयारी केली आपण प्रिलिम्ससाठी? सर, सर्वप्रथम तर मी प्रिलिम्स 2023चा एक अटेम्प्ट दिला होता. पण त्यावेळेस मी काही फार अभ्यास केला नव्हता. पण मग मी असं ठरवलं की 2024 थोडं डेडिकेटेड UPSCचा, तेव्हा मी जॉबसुद्धा करत होतो. मग 2024 डेडिकेटेड अभ्यास करायचा असं मी ठरवलं. त्याच्यामुळे मग काही ज्या बेसिक पुस्तकं आहेत, जसं NCERTs झाल्या, पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत झालं, इकॉनॉमिक्ससाठी मी श्रीराम IAS सरांच्या नोट्स वापरल्या होत्या. तर असे बेसिक पुस्तकं प्लस नॉर्थस्टारची नेव्हिगेटर बॅच जॉईन केली. नेव्हिगेटर बॅचमुळे मला बराच फरक जाणवला माझ्या ॲन्सरमध्ये आणि जे काही लॉजिक इथे डेव्हलप झालं. आणि नॉर्थस्टारचं मला मेन हे आवडलं की जसं इथे थेरॉटिकल फार शिकवत नाहीत, प्रश्न आणि उत्तर ह्याच्यात प्रॅक्टिस करून घेतली जाते. की एखादा मेंटॉर प्रश्न विचारतील आणि मग सगळ्यांनी त्याच्यावर 2 मिनिटं विचार करायचा आणि मग प्रत्येकाने आपलं ॲन्सर सबमिट करायचं. त्याच्यात आपण नेमकं कुठे चुकतोय, बाकीच्यांनी तिथे कोणतं लॉजिक यूज केलं आणि आपण तसं काही लॉजिक यूज करू शकतो का? मेंटर्स त्यांनी हा प्रश्न कसा सॉल्व्ह केला असता, हे सगळं मला त्या बॅचमधून शिकायला मिळालं. आणि त्यामुळे मला बरंच म्हणजे माझा स्कोअर 30 आणि 35 यायचा प्रॅक्टिस पेपरमध्ये, तो एकदम 100-105 पर्यंत माझा स्कोअर यायला लागला. तर ही एक माझी प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी होती. ओके. आणि सर, प्रिलिम्समध्ये बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की प्रिलिम्स हा बरीच लोक म्हणतात की इट्स अ मेंटल गेम. कारण तुम्हाला 2 तासामध्ये तिथे काय कसं परफॉर्म करायचं तीच आहे. कारण Yes. बरीच लोक काय करतात, बरीच स्टुडंट फंबल होतात. म्हणजे त्यांना खूप प्रेशर येतं 2 तासामध्ये, तर ते हँडल नाही होत. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगणार की ते प्रेशर कसं हँडल करायचं त्या पेपरचं? येस सर, बरोबर आहे. प्रिलिम्समध्ये ते एक मेंटल स्टॅबिलिटी लागतेच. तर माइंड थोडं पीसफुल ठेवण्यासाठी मी कधी बर्ड वॉचिंगला जायचो, जी माझी आणि माझ्या बायकोची हॉबी आहे. कधी मग सकाळी वॉकला गेलो. थोडं अभ्यासाव्यतिरिक्त मित्रांशी किंवा कोणाशी वेगळ्या विषयांवर चर्चा केली. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं, की तुमचं माइंड जे आहे ते थोडं स्टेबल होतं. बरोबर. आणि अभ्यास करता करता हे असे ब्रेक्स लागतात. बरोबर. आणि थोडं प्रेशर, जसं नॉर्थस्टारमध्ये सुद्धा कसं व्हायचं की प्रिलिम्सचं जे टेस्ट आहे ती आपण शाळांमध्ये घ्यायचो, बरोबर. त्या एन्व्हायरमेंटमध्ये घ्यायचो. तर त्याची कंटिन्युअस प्रॅक्टिस आणि हे असले जे माइंड शांत ठेवण्यासाठी आपण जे काही करू शकतो, कोणासाठी योगा वर्कआउट करू शकतं, कोणासाठी रनिंग वर्कआउट करू शकतं. तर असं ते आपण जर स्वतः शोधलं तर हा प्रेशर आपण हँडल करू शकतो सर. आणि सर, पेपर्स किती सोडवले पाहिजे? प्रॅक्टिस टेस्ट जे आहेत, कारण भरपूर लोकांना डाऊट असतो की तुम्हाला काय वाटतं की आयडियल पेपर्सची लेंथ, म्हणजे कोणी 20 पेपर देतं, कोणी 35 देतं, कोणी 40 पेपर टेस्ट सोडवायला लावतं. तर तुमच्यानुसार तुम्हाला किती कम्फर्टेबल वाटलं की किती केले पाहिजेत टेस्ट पेपर सॉल्व्स? सर, मी नॉर्थस्टारचे 18 टेस्ट आपण त्यावेळेस कंडक्ट केल्या होत्या आणि त्या व्यतिरिक्त आय गेस 10 ते 12 टेस्ट मी अजून सॉल्व्ह केल्या होत्या. फार टेस्ट सॉल्व्ह केल्या नव्हत्या. पण मेन काय होतं माझ्यासाठी, की टेस्ट सॉल्व्ह करून ते ॲनालिसिस करणं हे जास्त बरोबर. महत्त्वाचं असतं. बरोबर. काही लोकांचं मी बघितलंय, की 50-100 टेस्ट सॉल्व्ह करणार पण ॲनालिसिस बरोबर. करणार नाही. बरोबर. तर ते ॲनालिसिस होणं महत्त्वाचं आहे. त्यात आपल्याला नेमकं कुठे चुकतंय, एखादा विषय त्यातला कोणता टॉपिक हा वीक आहे, बरोबर. मग त्याच्यावर फोकस देऊन तो टॉपिक इम्प्रूव्ह करायचा. अशी स्ट्रॅटेजी होती सर माझी. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ टेस्ट न देता क्वालिटी जो आहे तुमचा देण्याचा, तो एक फिक्स नंबर नाही आहे की तुम्ही इतकेच टेस्ट द्या किंवा 10 टेस्ट द्या, 15 टेस्ट द्या. तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल आहे, एक 18-19 टेस्ट पण इनफ आहे. फक्त त्याच्यानंतरचं ॲनालिसिस करणं येस. महत्त्वाचं आहे. मग सर, तुम्ही ॲनालिसिस वगैरेला कसं सांगणार की कसं ॲनालाइज करायचं एक पेपर? येस.
लेट्स से की एखादा प्रश्न आहे, तो पहिला प्रश्न हिस्ट्रीचा आहे. मग ते टेबल बनवायचं की हिस्ट्री इतके प्रश्न होते, मी इतके अटेम्प्ट केले, इतके बरोबर आले, इतके चुकले. हे बरोबर. प्रत्येक विषयासाठी करायचं. बरोबर. मग एखाद्यामध्ये आपलं असं होतं, जसं पॉलिटी माझा हा स्ट्रॉंग विषय होता, तर माझं तिथे बऱ्यापैकी चांगला सक्सेस रेट होता. बरोबर. पण हिस्ट्रीमध्ये मग नेमकं असं व्हायचं की मिडिवलचे माझे आन्सर थोडे चुकतायत. बरोबर. मग ते प्रश्न जर अटेम्प्टच केले नाही तर स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतो का? बरोबर. किंवा एखादं असं होतं की हा प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे होता, पण तो आपण अटेम्प्टच नाही केला. बरोबर. आणि जो अटेम्प्ट नव्हता करायला पाहिजे तो अटेम्प्ट केला. हे सगळं त्या अनालिसिस मध्ये आपण बघू शकतो. बरोबर. आणि जे मग जसं पॉलिटी लेट्स आहे माझा स्ट्रॉंग, पण पॉलिटी म्हणजे ज्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज होत्या, तिथे नेहमी माझं कन्फ्युजन व्हायचं. मग गिरीश सर नेहमी सांगायचे की आपण एकदम जेव्हा रिवाइज करतोय, तेव्हा फर्स्ट चॅप्टर पासून न करता कधी कधी मागून परत बरोबर. फर्स्ट चॅप्टरला आहे, कधीतरी मधनं रिवाइज करा. बरोबर. तर त्या स्ट्रॅटेजी मग मी यूज केल्या. बरोबर. येस. म्हणजे काय की आपल्याला जे कम्फर्टेबल आहेत किंवा आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखून पण येस. आपण स्ट्रॅटेजी रिफाईन केली पाहिजे, राईट. आणि अजून मी सर विचारेल की प्रिलिम्सचा अभ्यास जो आहे तो कधीपासून सुरू करायला पाहिजे आयडियली, कारण बऱ्याच लोकांना डाऊट आहे किंवा एकदा प्रिलिम्स नापास झाल्यावरती लोकांना प्रेशर येतं की नेमकं आता पहिली प्रिलिम आत्ताच रिझल्ट लागला, 1-1.5 महिन्यापूर्वी रिझल्ट लागला, आता मग तयारी परत पुढच्या प्रिलिम्सची करायची का मेन्सची करायची. आणि खास करून जे लोक सिव्हिलची पण प्रिपरेशन करतायत, आता फॉरेस्टची पण प्रिपरेशन आहे, सिव्हिलची पण आहेत, पण हा जो पिरियड आहे जसं आम्हाला वाटतं की हा मेन्ससाठी युटिलाइज केला पाहिजे डिसेंबरपर्यंत. मग प्रिलिम्सची कधी म्हणजे तुमच्यानुसार किंवा तुम्ही कधी प्रिलिम्सच्या तयारीला लागलात? सर प्रिलिम्स माझ्या हिशोबाने तर प्रिलिम्सची तयारी ही डिसेंबर-जानेवारी पासून करता येते. कारण हा जो वेळ आहे आता जुलै ते डिसेंबर, इथे मेन्सचा अभ्यास होणं फार महत्वाचं आहे. कारण एकदा तुम्ही जर आता मेन्सचा अभ्यास नाही केला, मग तुम्ही नंतर किती जरी प्रिलिम्सचा अभ्यास केला, की प्रिलिम झाल्यानंतर आता 22 ऑगस्ट पासून मेन्स आहे, तर तितक्या कमी कालावधीत मग मेन्सचा अभ्यास होणं पॉसिबल नाही. बरोबर. त्याच्यामुळे ह्या काळात मेन्सचा अभ्यास आणि GS 1, 2, 3, 4 प्लस एसे हे सब्जेक्ट प्रिपेअर होऊन, जर ऑप्शनलचा एखादा पेपर जरी होत असेल तर ते वेल अँड गुड आहे. आणि प्रिलिम्सचा अभ्यास कधीपासून चालू करायचा हे थोडं पर्सनल पण आहे. बरोबर. एखाद्याला जर चांगला स्कोर येत असेल तर तो फेब्रुवारी नंतर पण स्टार्ट करू शकतो. पण एखाद्याला कंटिन्युअस त्याचा स्कोर चांगला नाही येते, मग त्यांनी डिसेंबर किंवा जानेवारी पासून पण ते स्टार्ट करू शकतात. बरोबर. आणि सीसॅटला काय सांगणार असं तुम्ही, कारण सीसॅट बद्दल खूप लोकांना प्रॉब्लेम, तुम्ही COEP पास आउट आहे त्यामुळे तुम्हाला सीसॅटचा कदाचित तेवढा येस. एवढा अडचण नसेल येत, किंवा काय कसं सीसॅटचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्याचा? काय झालं सर, सीसॅट तसं मला कम्पॅरेटिव्हली इझी वाटायचं. हां. पण काय, मी 6-6.5 वर्ष जॉब केला बरोबर. आणि त्यानंतर मला ती स्पीड येत नव्हती, तर बरोबर. माझ्यासाठी सुद्धा ते तितकंच चॅलेंजिंग होतं. बरोबर. मग मी काय केलं की प्रत्येक जसं वर्क टाइम आहे हां. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघायचे. बरोबर. टाइम डिस्टन्स स्पीड आहे तर ते एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघायचं त्याचं, आणि मग हळूहळू स्पीडवर काम करायचं. बरोबर. मग तुम्ही स्पीडवर तिथे असं नाहीये की तुम्हाला येणार नाही, तिथे मेन आहे की स्पीड तिथे मेन रोल प्ले करते. बरोबर. तर मग मी साधारण फेब्रुवारी महिन्यापासून सीसॅटचा अभ्यास स्टार्ट केला होता आणि मग स्पीडवरच काम केलं मी. रोजचे त्याला अर्धा-1 तास द्यायचं. एखाद्याचं समजा वीक असेल तर त्यांनी मग डिसेंबर महिन्यापासूनच स्टार्ट करायला पाहिजे. एखाद्याचं स्ट्रॉंग असेल तर मग ते थोडं मार्चमध्ये पण करू शकतात प्रिपेअर. हां, समजा सुरुवातच आहे की सीसॅटमध्ये सलग 2दा एखादा स्टुडंट नाही होते, हा. तर त्याला तुम्ही रेकमेंड करता की तुम्ही डिसेंबर पासूनच Yes. आणि सुरुवात करा. आपल्या नेव्हिगेटर बॅचचं ते एक मला फार आवडायचं की गिरीश सर लिटरली स्टॉप वॉच लावून बसायचे बरोबर. की हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा, आणि कोण किती वेळ घेते, 2 मिनिटं 2.5 मिनिटं, आणि मग बरोबर. ते आपल्याला हिट व्हायचं की अरे प्रॉब्लेम तर येतोय आपल्याला, पण बरोबर. आपण वेळ किती घेतोय. बरोबर. तर ते सुद्धा अनालिसिस होणं फार महत्वाचं आहे की बरोबर. येस, वेळेचं फार महत्व आहे तिथे. बरोबर. आणि मग सीसॅटचे किती पेपर्स टेस्ट देणं इम्पॉर्टंट आहे? सर मला फार प्रॉब्लेम नाही जायचा, तर हा. मी काय केलेलं की 2019, 20, 21, 22 हेच पेपर UPSCने जे कंडक्ट केले होते तेच वारंवार त्याचीच प्रॅक्टिस करायचो. मला थोडं ते पॅसेजवाले जे प्रश्न आहेत त्यात म्हणजे मी तितका स्ट्रॉंग नव्हतो, पण मग ते मी वेल प्रिपेअर केले, हे आर्टिकल वाचले न्यूजपेपरचे, ते बऱ्यापैकी झालेलं मग नंतर. आणि सर तुम्हाला नोट्स बद्दल तुमचं काय विचार आहे की विषयांच्या नोट्स काढल्या पाहिजे? भरपूर लोकांना असं वाटतं की मी वाचतोय पण मला लक्षात नाही राहणार, तर प्रिलिम्सच्या सब्जेक्टसाठी नोट्स काढायचे का नाही हे कसं ठरवायचं, किंवा तुम्ही काढले होते का? सर मी नव्हत्या काढल्या, मी NCERT मध्ये अंडरलाईन केलेलं. हां. आणि मला आठवतं आनंद सरांचा एक फॉर्म्युला होता, ते हां. नेहमी सांगायचे की R⁻³
हा. की प्रिलिमसाठी R⁻³ म्हणजे 3 वेळा रिव्हिजन व्हायला बरोबर. पाहिजे आणि बरोबर. मेन्ससाठी R⁻6. बरोबर. तर तेच होतं की तेच पुस्तक तेच अंडरलाईन केलेलं वारंवार मी वाचायचो. बरोबर. बाकीच्यांसाठी प्रोबेबली ते नोट्स वर्कआउट करू शकतं, पण माझ्यासाठी तेच होतं की जे आपले बुक्स आहेत त्याची मल्टिपल रिव्हिजन करायची, करंट अफेअर्स बघायचे रेग्युलरली आणि तसंच मी केलेलं. बरोबर. म्हणजे की बुक अंडरलाईन करून पण तुमच्याकडे नोट्स रेडी नसतील तर तुम्ही अंडरलाईन करा बुक्समध्ये आणि त्याच्या R⁻³ जसं आनंद सर म्हणतात ती एक स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही रिव्हिजन करू शकतात. आणि सर साधारणतः एक विषय संपवायला किती दिवस किंवा काय कसं का असं काही नाही आहे? तसं काही नव्हतं सर माझं. हां. म्हणजे हे होतं पण की माझं प्लॅनिंग करायचो मी की मला पुढच्या 15 दिवसात हे 2 विषय संपवायचे आणि मग ह्या 7 दिवसात हे संपवायचं. पण असं हार्ड अँड फास्ट नव्हतं. कधी जर मला असं वाटत असेल की नाही 1-2 दिवस ह्याला जास्त लागू शकतात तर मी ते पुश करायचो मग. सर आणि आता PYQचा किती इम्पॉर्टंट रोल आहे मागच्या वर्षीचा आणि किती वर्षाचे बघायला पाहिजे? येस. आणि एक अजून त्याच्यामध्ये एक आम्हाला म्हणजे स्टुडंट्सशी इंटरॅक्ट करताना एक प्रॉब्लेम येतो की आता परीक्षेमध्ये रिच्युअलिझम खूप झाला आहे. म्हणजे लोक काय स्टुडंट्स नॉर्मली काय करतात PYQ करतात आणि त्यांचे फक्त सोल्युशन वाचतात. तर हे पण थोडं सांगा की PYQ कसं केले पाहिजेत किंवा करण्याची गरज आहे का आणि किती वर्षाचे केले पाहिजेत? PYQ करण्याची गरज आहे का? जसं आनंद सर आम्हाला सांगायचे की जसं कॅग हा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड असतो पब्लिक अकाउंट कमिटीचा, बरोबर. तसा PYQ हे आपल्या UPSCच्या जर्नीमध्ये आपले कॅग सारखेच आहेत. बरोबर. तर त्याच्यामुळे PYQ तर तुम्हाला करायचेच आहेत बरोबर. आणि ऍटलिस्ट मागच्या 10 वर्षाचे करायचे बरोबर. आणि ते रिपिटेटिव्ह करायचे. हे मला माहिती नव्हतं. हे सगळं मला नॉर्थस्टार कडनंच शिकायला मिळालंय आणि मी ते फॉलो केलं की ते करायचे, रिपिटेटिव्ह करायचे, त्यांचे ऑप्शन अनालिसिस करायचे. की असं नाही की प्रश्न आहे आणि त्याचं C ऑप्शन आहे, पण A, B आणि D सुद्धा का आहे आणि बरोबर. त्याचं काय रिलेव्हन्स आहे ते सुद्धा बघायचं आणि त्याच्यामुळे एक लॉजिक डेव्हलप व्हायला मदत झाली. बरोबर. की कधी कधी एखादा प्रश्न येतो UPSC मध्ये, तो सहज तुमची जर PYQ वर कमांड असेल तर तुम्ही तो इझिली एखादा ऑप्शन त्याचं इलिमिनेट करू शकता. तर बरोबर. ह्याच्यासाठी PYQ फार महत्वाचे आहेत. बरोबर. आणि दुसरं म्हणजे की नेमकं तुम्हाला वाचायचं काय आहे ते पण त्यातनं कळतं. बरोबर. की एखाद्या टॉपिकवर प्रश्नच येत नाही बरोबर. आणि आपण तेच वाचत बसतो, वेळ पण जातो आणि कॉस्ट बेनिफिट पण काही नाही. बरोबर. तर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की स्वतःचं पण तुमचं अनालिसिस पाहिजे येस. की PYQs नुसते सोल्युशन वाचून अर्थ नाही. तर ऑप्शन्स ते कसे आहेत, एखादा ऑप्शन राईट आलाय तर तो का आलाय ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि एक वर्ष म्हणजे मागच्या 10 वर्षाचे PYQs जसं आपण मी 2013 पासून तर 23 पर्यंतचे पर्यंत. केले होते सर. हां. तर 10 वर्षांचे PYQs करणं इट इज ॲडवायझेबल. आणि सर एक्झाम डी डेला जाताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे परीक्षेच्या दिवशी किंवा परीक्षेपूर्वीचा? म्हणजे मला असं वाटतं की अर्धा जो फर्स्ट वीक असतो एक्झामच्या आधीचा तो खूप क्रुशियल असतो. Yes. कारण सगळं त्यावेळी बरीच लोक गिव्हअप करून देतात मेंटली. Yes. तर ते कसं मॅनेज करायचं आणि एक्झामचा डे कसा मॅनेज करायचा? ते असतं सर, थोडं नर्वस मुवमेंट तर असतो तो. आणि मला आठवतं मी तुमच्याशीच साधारण 45 मिनिटं फोनवर बोललो होतो बरोबर. 7 दिवसाआधी आणि सरांनी मला बऱ्यापैकी काम डाऊन केलं होतं तेव्हा. आणि मी सर एकदा सुद्धा माझ्या मनात असा विचार आणला नाही की हे माझ्याकडनं होणार का, की मी कुठेतरी कमी पडू शकतो का. मी किती जरी म्हणजे मला माहिती अभ्यास तितका नव्हता माझा तेव्हा, तरी मी कधी स्वतःला ते अंडर कॉन्फिडंट नाही केलं. बरोबर. मी नेहमी हाच विचार करायचो की नाही, करायचंय आपल्याला, आपण करू, आपल्याला करायचंय, करू. आणि ह्याच माइंडसेटने मी एक्झाम हॉलला गेलो होतो बरोबर. की काही झालं तरी निगेटिव्ह विचार येऊ द्यायचे नाहीत आणि काही वाटलं तर मित्रांशी किंवा मेंटर्सशी यांच्याशी बोलायचं, थोडी स्टॅबिलिटी येते. तेच होतं सर माझं जे. सो सेल्फ बिलीफ हा जो आहे ते मस्त आहे. Yes. सेल्फ बिलीफ इज व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही एक्झामला जातायत किंवा डी डेला, की मी आता म्हणजे सक्सेस जे आहे आता आनंदचं सक्सेस जे आहे ते असं अचानक नाही आलेलं आहे. ते प्रोसेसमध्येच दिसत होतं की सेल्फ बिलीफ जो आहे की मी नाही होऊ शकत, म्हणजे मी नाही होणार पास असं त्याला बिलीफच नाही येते. सो दिस टेल्स अ लॉट अबाउट हिज मेंटल स्टेबिलिटी अँड ॲटिट्यूड. आता मी मेन्सकडे येणार की तुमचं मेन्सचं कसं होतं, म्हणजे मेन्सची तयारी कधीपासून केली? तुमचं तर फॉरेस्ट सर्व्हिसेस टार्गेट होतं. Yes. मग त्याची तयारी कशी करायची किंवा ऑप्शनल कोणते निवडायचे? आणि तुम्ही म्हणजे प्रीच्या आधी पण काही तयारी केली होती का प्री नंतरच तयारीला लागलं, ते पण थोडं सांगायचं. सर प्रीच्या आधी मी माझे ऑप्शनल हे फॉरेस्ट्री आणि ॲग्री इंजिनिअरिंग होते, हां. जे की माझ्या वाईफचे सुद्धा होते. बरोबर. ती ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहे, हां. तर तिचे थोड्या नोट्स पण अवेलेबल होत्या. तर प्रीच्या आधी मी जस्ट एकदा सिलेबस फॉरेस्ट्रीचा गो थ्रू केला होता, पण फार अभ्यास नव्हता केला.
मी मेजर माझा जो अभ्यास आहे मेन्सचा तो प्रिलिम्स नंतरच केला आणि मग स्ट्रॅटेजी वाईज केला की ॲग्री इंजिनिअरिंग मी सिलेबस बघितला की थोडा लेंदी आहे, त्याला जास्त वेळ अलॉकेट करणे, मग बरोबर. फॉरेस्ट्रीला थोडा म्हणजे 70-30% अलॉकेट करणे. प्रिलिम्समुळे जीएस हे बऱ्यापैकी होतं, फ्रेशच होतं, त्याच्यामुळे त्याला कमी वेळ दिला. इंग्लिश हे डे वन पासून रोज अर्धा तास करायचो, PYQ बघायचं, ग्रामर करायचं. आणि मग फॉरेस्ट्रीमध्ये पण कसं आहे की सिलेबसमध्ये त्यांनी 30-35 ट्री स्पेसिस दिले आहेत, पण मी स्वतःहून असं टार्गेट करायचो की नाही आपल्याला मल्टिपल स्पेसिस माहिती पाहिजे, तर मी बरोबर. लिटरली 50 ते 60 मला ट्री स्पेसिस माहिती होत्या आणि दोन्ही पेपर 1 पेपर 2 फॉरेस्ट्रीमध्ये एक पण मी स्पेसिस रिपीट होऊ दिली नाही बरोबर. ट्रीची. सेम फॉर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ते खूप वास्ट आहे तसा तो विषय. तर मग मी त्यात काय करायचो की डायग्रामसाठी एक सेपरेट नोटबुक होती माझी, की प्रत्येक युनिट वाईज की या युनिटमध्ये ह्या डायग्राम्स आहेत, मग युनिट 2 मध्ये आहे. सेम फॉर्म्युलेसाठी एक सेपरेट नोटबुक होती. रिव्हिजन झाल्यानंतर म्हणजे पेपरच्या 2 दिवसाआधी मी फक्त हेच बघितलं आणि त्यात सुद्धा माझं फुल रिव्हिजन झालं होतं. तर अशा काही काही गोष्टी होत्या ज्या मी फॉलो केल्या. बरं. त्याच्यामुळं चांगला स्कोर आला, म्हणजे मदत झाली मला नाही, त्याची. तुला म्हणजे आनंदला भारतामध्ये सगळ्यात जास्त स्कोर आहे मेन्समध्ये, राईट? हो सर. हां, मेन्सचा जो स्कोर आहे तुझा. हो हो. आणि त्यामध्ये मी म्हणजे किती वेळ दिला होता फॉरेस्ट्री म्हणजे ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्रीला, म्हणजे दोघांना किती कसा वेगळा वेगळा वेळ दिला होता का प्रिलियम्स पासून पण आधी? इन मंथ्समध्ये आपण किती सर प्रिलिम्स नंतर मी फुल टाइम फॉरेस्टच प्रिपेअर केलं, तर हां. साधारण एक 4-4.5 महिने होते. अच्छा. तर रोज एक 5-6 तास ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, हां. 3-1 तास फॉरेस्ट्री हां. आणि थोडा वेळ इंग्लिश बरं. आणि काही दिवसानंतर मग जनरल नॉलेज, बरोबर. हे 4 विषय मी प्रिपेअर करायचो. हां, माझी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सर मी बरीच करून घेतली, हां. कारण ॲक्च्युली 8 वर्षानंतर मी पहिल्यांदा काहीतरी लिहित होतो. तर मला आधी तर स्पीडच येत नव्हता. मग बरोबर. हळूहळू रोज 2 तास प्रॅक्टिस करायची. मी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे साधारण एक 6 पेपर सॉल्व्ह केले. फॉरेस्ट्रीचे सुद्धा 8 पेपर सॉल्व्ह करून बघितले होते. आणि मग ते सगळे सिनियर्सकडनं चेक करून घेतले. त्यांचे काही इनपुट्स मिळाले. मग ते इम्प्रूव्हाइज केलं. असं करून म्हणजे प्रॅक्टिस करत होतो सर. म्हणजे PYQs पण yes, का yes. बाकीचे टेस्ट सिरीज पण? PYQ सर, PYQ. एक टेस्ट सिरीज जॉईन केली होती, पण मोस्टली तर PYQच करायचो मी. आणि एसएच्या पेपरसाठी इंग्लिशला कशी तयारी केली, जो फॉरेस्टला मेन्सला असतो तो? सर फॉरेस्टला इंग्लिश, एसे हा इंग्लिशच्या पेपरमध्येच असतो. हां. तर मी काय करायचो सर की दर आठवड्याला एक एसे लिहून बघायचा, दर बुधवारी एक लेटर किंवा रिपोर्ट लिहून बघायचा. इंग्लिशचं जे ग्रामर असतं ते तर रेग्युलरली रोजच्या रोजच बघायचं आणि ते ट्रेंड अनालिसिस करायचं की 2009ला लेट्स से ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस आहे, तर 2009, 10, 11, 12 तर ट्रेंड कसा चेंज होतोय. सेम फॉर नॅरेशन ॲज वेल. इंग्लिशचा असं मी रोज फार नाही अभ्यास करायचा. काही लोक काय चूक करतात माझ्या मते, की शेवटच्या 10-15 दिवसातच त्यांना असं वाटतं की इंग्लिशच आहे, होऊन जाईल, पण मग तितकं ते राहत नाही. बरोबर. असं मला सिनियर्सनी सांगितलं होतं. बरोबर. तर मग मी त्यांची स्ट्रॅटेजी फॉलो केली. मला तितके मार्क्स एक्सपेक्टेड होते तितके नाही आले इंग्लिशमध्ये, पण मला असं वाटतं की इंग्लिश हे तुम्ही डे 1 पासूनच रोज अर्धा 1 तास करायला पाहिजे प्रिपेअर. बरोबर. आणि मग मेन्स झाल्यानंतर एकतर हे आहे की मेन्समध्ये अटेम्प्ट तर आपले पूर्ण क्वेश्चन झाले पाहिजेत. येस. तर मेन्स लिहायचा एक्सपिरियन्स कसा होता आणि काय त्यावेळी कसं वेगळी काही स्ट्रॅटेजी फॉलो केली किंवा काय करायला पाहिजे मेन्सला जाता जाता, किंवा त्याचे पण नोट्स असायचे किंवा तुम्ही सेपरेट नोट्स पण बनवल्या होत्या? तर मेन्स रायटिंगचा एक्सपिरियन्स कसा होता आणि मेन्समध्ये पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करणं किती इम्पॉर्टंट आहे, किंवा काय, किंवा डायग्राम्स कसे कसे काढले ते, किंवा अननोन क्वेश्चनला कसं डील केलं? सर ॲक्च्युली मी सिव्हिलसाठी पण क्वालिफाय झालेलो. हां. तर मी काय केलेलं की सिव्हिल्सच्या मेन्सला मी जाऊन बसलो फॉर बरोबर. एक्सपिरियन्स. बरोबर. तर GS1च्या पेपरला मला पहिल्यांदा असं हिट झालं की मला ह्या स्पीडने काही काम चालणार नाहीये. बरोबर. तर मग मी स्पीडवर बरंच काम केलं. मग मग मला काय प्रॉब्लेम फेस झाला की स्पीडमध्ये लिहिलं की कंटेंटच सुचत नाही. मग कंटेंटवर जर आपण विचार केला तर स्पीड येत नाही. पण मग आधी असं ठरवलं की स्पीडवर काम करू. नंतर मग कंटेंटवर काम केलं आणि नंतर जे पेपर्स लिहिले ते मग मिक्स ऑफ बोथ. आणि बाकी तर ठीक आहे सर, रिवाईज जे केलं होतं मी, त्या नोट्स होत्या माझ्याकडे आणि आन्सर रायटिंग जसं मी सांगितलं ते रेग्युलरली करायचोच. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी फायदा झाला. बरोबर. आणि मेन्स नंतर जो इंटरव्ह्यूचा हे होता, इंटरव्ह्यूची स्टेज आहे, तर मेन्सचा रिझल्ट आला आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यूच्या तयारीला कधी सुरुवात केली किंवा आधीपासून कशी चालत होती आणि इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स कसा होता तुझा? इंटरव्ह्यूसाठी सर मी मेन्सच्या रिझल्ट नंतर ॲक्च्युली डेली न्यूजपेपर वाचणे,
मग आमचा ग्रुप फॉर्म झाला, जे लोक क्वालिफाय झाले होते मेन्ससाठी. मग असे काही 2-4 लोक होतो आम्ही. मग ते काय करायचो की ट्रान्स्क्रिप्ट्स येतात, मग रोज रात्री बसायचं, मग एकाने तो प्रश्न वाचायचा, मग एखाद्याला विचारायचं की अरे अनुप ह्याचं तू अँसर कसं देशील, किंवा सगळ्यांना एकमेकांना टर्न वाईज ह्याचा अँसर द्यायचा, आणि मग एखाद्याचा अँसर तो कसं देतोय आणि ते कसं आपण सुद्धा ते युटिलाइज करू शकतो, हे ट्रायल अँड एरर बेसिसवर आम्ही रोज प्रॅक्टिस करायचो. बरोबर. डेली न्यूजपेपर रीडिंग हे आहे, इंग्लिशमध्ये बोलणं, कारण आता मी ग्रामीण भागातून येतो, तितकं माझ्यासाठी ते इझी नव्हतं इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करणं. बरोबर. त्याच्यामुळे रोज इंग्लिशमध्ये 1 तास का होईना बोलायचं मित्रांशी, घरी कोणाशी, मिरर समोर उभं राहून त्याच्यात बघून बोलायचं, त्याने कॉन्फिडन्स वाढतो. तर ह्या काही स्ट्रॅटेजीज होत्या जे जनरली फॉलो करतात लोक, आणि ते वर्कआउट करतं बऱ्यापैकी. सो म्हणजे जर समराईज करायचं झालं तर ग्रुप स्टडी येस, इंटरव्ह्यूसाठी इम्पॉर्टंट आहे, मिरर प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, न्यूजपेपर रिडिंग इम्पॉर्टंट आहे, आणि ट्रान्स्क्रिप्ट्सवरून आपल्याला भरपूर इनपुट्स मिळत असतात. येस. आणि इंटरव्ह्यूच्या दिवशीचा एक्सपिरियन्स कसा होता, त्या इंटरव्ह्यू हॉलमध्ये जो UPSCचा इतका म्हणजे इंटरव्ह्यू इतका हाईप्ड आहे किंवा इतकं सगळं आपण ऐकत असतो, तर कसं वाटतं इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये गेल्यानंतर किंवा त्या दिवशी कसं अनुभव होता? ऍक्च्युली सर मिक्स्ड फिलिंग होती. एकीकडे मी नर्वस होतो, जे की आय थिंक साहजिक आहे. दुसरीकडे मी एक्साइटेड सुद्धा होतो, कारण 2 वर्ष आधी मी माझ्या बायकोला तिथे ड्रॉप केलं होतं बाहेर, आणि ती मध्ये गेली होती, तेव्हा मलाही असं वाटत होतं कधीतरी आपण सुद्धा आत जावं, आणि ती एक एक्साइटमेंट सुद्धा होती. तर आत गेलो, मग ते बघितलं सगळं, आणि ते मी असं ट्राय करत होतो की जास्तीत जास्त हे मला ते आठवावं नंतर. ते तो हॉल, तिथे सगळे बसलेत, मग एक एक करून सगळे मध्ये चालले, तोपर्यंत पण आपला पॅनल काय हे आपल्याला माहिती नसतं. मग तिथे त्या इंटरव्ह्यू रूम समोर तिथे ते 10 मिनिटं आधी बोलून बसवतात, तर तिथे असं खूप नर्वी फिलिंग येते. पण आफ्टर इंटरव्ह्यू इट वॉज लाईक हा झालं एकदाचं, आणि रिलीव्ह झाल्यासारखं वाटलेलं मग मला. बरोबर. आणि इंटरव्ह्यू नंतर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा आनंद सर आणि आम्हीच होतो, दोघांनी रिझल्ट पहिल्यांदा पाहिला. हाऊ वॉज दॅट फिलिंग? ती कशी भावना होती? ऍक्च्युली सर ते म्हणजे ड्रीम कम ट्रू तर होतंच, पण एक सॉर्ट ऑफ रिलीफ पण होतं, की माझ्यासाठी स्पेसिफिकली इतक्या वर्षानंतर ते पर्सनली थोडं इतका अभ्यास करणं मला थोडं जड जायचं. बरोबर. पण परत त्याच सायकलमध्ये जावं लागेल का, पण रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर ते एक साय ऑफ रिलीफ पण होतं, की चला झालंय आता एकदाच. तर तशी ती फिलिंग होती. घरच्यांची कशी फिलिंग होती? घरचे सर फुल म्हणजे ते तर फार आनंदित होते. घरचे, फॅमिली, बाकी एक्सटेंडेड फॅमिली सगळ्यांना फार आनंद झाला. त्याच्यानंतर कॉल्स चालू झाले, आणि अनायासे मी त्या दिवशी फॉरेस्ट अकॅडमीतच होतो. तर अनुष्काचे म्हणजे जी माझी बायको आहे, तिचे जे कलिग्स होते ते पण येऊन जाऊन सगळे कॉंग्रॅच्युलेट करत होते. तर ती एक खूप चांगली फिलिंग होती सर. सो आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे सगळ्यांसाठीच, की आनंदनी देशामध्ये 2रा रँक मिळवला आहे फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये, आणि इतकं स्ट्रगल आहे की जॉब एवढ्या वर्षानंतर जॉब केल्यानंतर पण ती जी एजिलिटी आहे अभ्यासाची ती मेंटेन आनंदनी ठेवली, आणि त्याबद्दल आनंदचं अभिनंदन. आणि शेवटचं, की जी तयारी करतायत मुलं किंवा आता करणार आहेत किंवा ज्यांना UPSCकडे यायचं आहे, त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांनी काय काय लक्षात ठेवलं पाहिजे किंवा ओळखलं कसं पाहिजे की मी UPSC करू शकतो का नाही? बऱ्याच जणांना डाऊट असतो. हा एक प्रश्न. आणि अजून दुसरा प्रश्न, की काही लोक असे येतात की UPSCचे 2-3 अटेम्प्ट दिलेले आहेत, 2-3 मेन्स लिहिले आहेत, पण त्यांना आता फॉरेस्टकडे यायचं आहे. म्हणजे त्यांना स्किप करून भरपूर आम्हाला भेटत असतात लोक, की आता सर मला फॉरेस्टचं सिव्हिलचं भरपूर झालं माझं, त्याच्यात नाही होते आणि मला फॉरेस्टकडे वळायचं आहे. तर असं त्या लोकांना तू काय सांगशील? कसं करायला पाहिजे त्यांनी? सर पहिलं तर कधीपर्यंत करायला पाहिजे, जर आपण या अटेम्प्टला परीक्षा दिली, काहीतरी स्कोर आला, पुढच्या अटेम्प्टला तो स्कोर इम्प्रूव्ह झाला, तर मी म्हणेल नक्कीच आपण प्रिपेअर करू शकतो. बरोबर. पण कॉन्स्टंटली तो स्कोर तितकाच आहे किंवा थोडा कमी होतोय, तर मग थोडा आपण बॅकअपचाही विचार करू शकतो. बरोबर. दुसरं म्हणजे की ज्या लोकांना आता फॉरेस्टकडे यायचं आहे, तर येस, फॉरेस्टचं ऑब्व्हियसली प्रिलिम्स काढणं हा टास्क असतो. पण सिव्हिल्सच्या कंपॅरिझनपेक्षा फॉरेस्टची जी मेन्स असते ती टेक्निकल असते बऱ्यापैकी. तर तुम्ही जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर 4-4.5 महिने हे इनफ आहेत. बरोबर. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस, आणि ते तुम्ही करू शकता, आणि तुमच्याकडे एक ऑल इंडिया सर्व्हिसचा तुमच्याकडे चान्स अवेलेबल होतो. ऑब्व्हियसली सर्व्हिस चांगली आहे, तिथे वर्क एक्स चांगला मिळतो, एक वर्क लाईफ बॅलन्स चांगला आहे, तिथे ऑल इंडिया सर्व्हिस आहे, तर सर्व्हिस इज गुड. आणि मला आता जे प्रिपेअर करतायत मुलं, त्यांना मला एक म्हणजे जे माझ्यासाठी वर्क केलं,
म्हणजे तुमचे एकतर चांगले तुम्ही मेंटर्स निवडा. आणि कारण मेंटर्सकडे जसं नॉर्थ स्टारमध्ये माझे जे 3 मेंटर्स आहेत, त्यांच्याकडे 5-5, 6-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांना माहिती आहे की या जर्नीमध्ये कोणत्या चुका होतात. कधी-कधी काय होतं की एखादा पर्टिक्युलर विषय किंवा टॉपिक तो वाचायचाच नसतो. पण बरोबर. विद्यार्थ्यांना माहितीच नसतं, तर ते बरोबर. कंटिन्यूअस ते वाचतात. पण मेंटर्सचा रोल तिथे येतो. तर बरोबर. चांगले मेंटर्स निवडा, त्यांच्या एक्सपिरियन्सवर तुम्ही ट्रस्ट ठेवा आणि त्यांना फॉलो करा, जे मी केलं. बरोबर. आणि ते माझ्यासाठी वर्क केलं सर. तर मी हीच ॲडवाईस लोकांना देऊ इच्छितो. सो थँक्यू आनंद, तुझा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सर. नॉर्थ स्टार आय एसकडनं सगळ्यांकडनं तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू खूप चांगलं काम करशील हे आम्हाला वी आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सर.